law, especially for marginalized communities, especially for scheduled castes, scheduled tribes, denotified tribes, OBC castes, हे एक इट्स नॉट जस्ट अ स्किल, इट्स अ नेसेसिटी. लीगल अंडरस्टँडिंग्स, जजमेंट वाचणं हे आपल्यासाठी एक प्रिव्हिलेज किंवा स्किलचा भाग नाही आहे, पण तो नेसेसिटी आहे. कारण जेव्हा आपण जजमेंट वाचत नाही तेव्हा आपले अधिकार जे आहेत ते अशा पद्धतीने जात असतात, आपल्या डोळ्यासमोर ते जात असतात आणि आपण डोळे मिटून असतो. कारण बाबा रे, मला जजमेंट वाचता येत नाही, मला लॉ कळत नाही, किंवा मला लीगल ज्या कॉन्सेप्ट्स आहेत, लीगल प्रिन्सिपल्स आहेत ते कळत नाही. त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की बाबासाहेब राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये जेव्हा एंगेज करत होते, साऊथ बरो कमिशनमध्ये जेव्हा एंगेज करत होते, त्यांना काय गरज होती? त्यांनी जी ते एकीकडे रस्त्यावरची लढाई लढत होते, ते महाड सत्याग्रह करत होते, ते काळाराम टेम्पल एंट्री सत्याग्रह करत होते, तो रस्त्यावरची लढाई ते लढत होते, पण त्याबरोबर ते कॉन्स्टिट्यूशनल बॉडीज आणि इन्स्टिट्यूशन्समध्ये एंगेज सुद्धा करत होते. आणि ही जी एंगेजमेंट आहे ही आपल्या समाजासाठी फार महत्त्वाची आहे. नाहीतर आपले अधिकार आपल्या डोळ्यासमोरून असे जाणार आहेत आणि आपल्याला ते कळणार सुद्धा नाही. मी जो विषय घेतला आहे तो ॲक्च्युली सुरुवातीला मला आरक्षणावर फोकस करायचा होता, क्रिमिलियर आणि रिझर्वेशन, सब क्लासिफिकेशन, हे सगळे विषय जे होते. आणि मी ॲक्च्युली सरांनी माझी ओळख दिली आणि मी जे काही केसेस केले आहेत त्याच्याबद्दल सांगितलं. पण माझी माझी प्रॅक्टिस आहे सुप्रीम कोर्टात, जी पैशाची प्रॅक्टिस आहे, ज्याच्यामध्ये मला पेड मॅटर्स मिळतात, ती सर्व्हिस लॉमध्ये मी प्रॅक्टिस करते आणि मोस्टली रिझर्वेशनचे मॅटर्स घेते. आणि ते करत असताना सुद्धा मला असं वाटतं की मी म्हणजे माझं रिफ्लेक्शन सांगते की हे मॅटर्स जरी पेड मॅटर्स असतील तरीसुद्धा हे मॅटर्स करत असताना मला सारखी एक खंत वाटत असते की जो दलित समाज आहे, आदिवासी समाज आहे, तो जितक्या एन्थुझियाझमने, व्हायब्रन्सीने रिझर्वेशनचे मॅटर्स कोर्टात आणतो, तितक्या व्हायब्रन्सीने आणि तितक्या एन्थुझियाझमने इतर खूप प्रश्न आहेत समाजासमोर, ते प्रश्न आणत नाही. असं माझं रिफ्लेक्शन आहे. ते कदाचित चुकीचं असू शकतं. आरक्षण आणि ॲट्रॉसिटीज हे 2 विषय महत्त्वाचे हे कोर्टात येत असतात. माझं जे आजचा टॉक आहे, मी तरीसुद्धा हे रिफ्लेक्शन मी सांगितलं आहे, पण तरीसुद्धा माझा जो आजचा टॉक आहे तो रिझर्वेशनचं जे आपलं 75 इयर्सचं जो रिझर्वेशनचा ज्युरिस्प्रुडन्स आहे तो कशा पद्धतीचा आहे ह्याच्यावर मी एक थोडीशी मांडणी करू इच्छिते. आणि मग त्यानंतर मी आपल्या आंबेडकरी चळवळीसमोर काय आव्हाने आहेत कॉन्स्टिट्यूशनल त्याच्यावर जरा बोलते. तर मला असं वाटतं की मी सुरुवात करेल राऊंड टेबल कॉन्फरन्सपासून. कॉन्स्टिट्यूशन बद्दल आपल्याला जेव्हा समजून घ्यायचं असतं किंवा कॉन्स्टिट्यूशनलचं ओरिजिन काय आहे किंवा कॉन्स्टिट्यूशनल थॉट काय होता, कॉन्स्टिट्यूशन आयडियल काय होतं, तेव्हा कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली डिबेट्स हा एक फार महत्त्वाचा, आपल्याला असं सांगितलं जातं की हा एक फार महत्त्वाचा एक टप्पा आहे आणि तो आपण अभ्यासून घेतला पाहिजे. मग आरक्षणाबद्दल आपल्याला बोलायचं असेल तर मग कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीमध्ये आर्टिकल 16(4) काय डिस्कशन होत होतं हे आपण बघतो किंवा अशा पद्धतीचे डिस्कशन्स होतात. पण कॉन्स्टिट्यूशनचा जर खरा आपल्याला आत्मा जर समजून घ्यायची असेल किंवा कॉन्स्टिट्यूशनचं रिअल आपल्याला अंडरस्टँडिंग आणि इंडियन कॉन्स्टिट्यूशन स्पेशली समजून घ्यायचं असेल तर मला असं वाटतं की आपण बाबासाहेबांचं जे टोटल 1919 जे राऊंड टेबल कॉन्फरन्स असेल, साऊथ बरो कमिशन असेल, ह्याच्यासमोर त्यांनी जे रिप्रेझेंटेशन कॉन्स्टंटली ते देत होते, ते डेलिब्रेट करत होते, ते डिबेट करत होते, ते पार्टिसिपेट करत होते ह्या डिस्कशन्समध्ये, मला असं वाटतं आपल्याला ते फार महत्त्वाचं आहे. आणि त्यात बाबासाहेब ॲक्च्युली राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये, फर्स्ट राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये जेव्हा हे डिस्कशन होतं की भारताची पॉलिटी कशी असेल, ती डेमोक्रॅटिक असेल, ती थिओक्रॅटिक असेल, ती काय असेल, म्हणजे कशा पद्धतीचं एक भारत देशाची पॉलिटी
कशा पद्धतीची असेल. जेव्हा अशा पद्धतीचं डिस्कशन होत होतं आणि ह्या पॉलिटीचे कॉन्स्टिट्युएंट्स कोण असतील, त्यांना काय हक्क असतील, त्यांना सेपरेट इलेक्टोरेट्स मिळेल का, आणि ते कुठल्या काय आधारावर ते सेपरेट इलेक्टोरेट्स मिळतील. तर त्या कॉन्फरन्समध्ये, राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये बाबासाहेब असं म्हणतात की आपला जो भारतीय समाज आहे तो एक विशिष्ट जातीव्यवस्थेने ग्रासलेला समाज आहे, आणि आपण जर कॉन्स्टिट्यूशनचं कुठलंही आपल्याला इमॅजिनेशन करायचं असेल, काहीही आपल्या समोर एक जर कॉन्स्टिट्यूशनचं फ्रेमवर्क असेल, तर ते फ्रेमवर्क इट शुड बी ऑफ अ स्पेशल मेक, असा शब्द ते वापरतात. ते स्पेशल असलं पाहिजे. का? कारण हा समाज हा स्पेशली इथे डिसेबल्ड आहे, इथे सोशली डिसेबल्ड आहे, एज्युकेशनली डिसेबल्ड समाज आहे, आणि कॉन्स्टिट्यूशनमध्ये ह्या प्रोव्हिजन्स याव्या लागतील. आता मी हे का म्हणते, तर मी जगभरातले कॉन्स्टिट्यूशन्स बघितलेले आहेत. मग ते US चे बघितले आहे, साऊथ आफ्रिकाचे बघितले, युरोपियन कॉन्स्टिट्यूशन्स बघितले, आणि आपल्याला असं कुठेच दिसत नाही की अफर्मेटिव्ह ॲक्शन, ज्याला की आपण आरक्षण म्हणतो, ते कॉन्स्टिट्यूशनमध्ये एंट्रेन्च्ड आहे. म्हणजे त्याची लँग्वेज, त्याचं डिस्क्रिप्शन ते कसं असलं पाहिजे, आणि त्याला कॉन्स्टिट्यूशनल बॅकिंग असं आपल्याला US कॉन्स्टिट्यूशनमध्ये दिसत नाही. US मध्ये तर ते अफर्मेटिव्ह ॲक्शन पूर्णपणे संपवून टाकलेलं आहे. गेल्या 2-3 वर्षांमध्ये पूर्णपणे तिथे ब्लॅक लोकांसाठी अफर्मेटिव्ह ॲक्शन होतं, पण ते एक पॉलिसी म्हणून होतं. तो खूप कायद्याचा भाग नव्हता, आणि कॉन्स्टिट्यूशनचा तर भाग त्यांच्या नव्हताच. आणि हे सगळं बाबासाहेबांनी बघितलं होतं, आणि त्यामुळे ते जेव्हा कॉन्स्टिट्यूशनची जेव्हा संकल्पना येत होती आणि कसं कॉन्स्टिट्यूशन असलं पाहिजे, त्याचं फाउंडेशन कसं असलं पाहिजे, तर बाबासाहेब म्हणतात इट शुड बी ऑफ अ स्पेशल मेक. आणि स्पेशल मेक का? तर इट शुड रिस्पॉन्ड टू द सोशल कंडिशन्स ऑफ दिस कंट्री, ऑफ दिस नेशन. ह्या समाजाचे जे सोशल कंडिशन्स आहेत त्याला रिस्पॉन्ड करणारं कॉन्स्टिट्यूशन असलं पाहिजे. आणि त्यामुळेच आपल्याला ज्या प्रोव्हिजन्स दिसतात कॉन्स्टिट्यूशनमध्ये, त्या फक्त आपल्याला राईट टू इक्वॉलिटी इथे थांबू शकलो असतो ना, सगळे समान आहेत, आपण सगळे समान आहोत. आपण 15 ऑगस्ट 1947मध्ये आपण इंडिपेंडन्स घेतला ब्रिटिशांकडून, आणि आता आपण बाकी सगळे समान आहोत, एवढं कॉन्स्टिट्यूशनने डिक्लेअर केलं असतं, US कॉन्स्टिट्यूशनसारखं किंवा UKच्या कॉन्स्टिट्यूशनसारखं जे त्यांनी केलं आहे. मग तिथे न थांबता कॉन्स्टिट्यूशन आर्टिकल 15(2) आणतं. 15(2) काय आहे? 15(2) म्हणतं की पब्लिक स्पेसेसमध्ये तुम्हाला इक्वल ॲक्सेस असला पाहिजे. वेल्समध्ये तुम्हाला इक्वल ॲक्सेस असला पाहिजे, वॉटर बॉडीजमध्ये तुम्हाला इक्वल ॲक्सेस असला पाहिजे, पब्लिक स्पेसेसमध्ये असला पाहिजे. का? कारण इथल्या पब्लिक स्पेसेस ह्या नेहमीच सेग्रिगेटेड होत्या. महाड सत्याग्रहाचा आपल्याला हिस्ट्री माहिती आहे. तर 15(2) महाड सत्याग्रहाचा इम्पोर्ट आहे, की तिथे जो काही बाबासाहेबांनी तिथे जे तो लढा दिला त्याचा डायरेक्ट इम्पोर्ट आपल्याला आर्टिकल 15(2) दिसतो. ते रिस्पॉन्ड करतायत स्पेशल मेक. 15(3) काय आहे की इकडच्या महिलांना आणि चिल्ड्रनला, विमेन अँड चिल्ड्रन शुड रिसीव्ह स्पेशल रेमेडीज, त्यांच्यासाठी स्पेशल प्रोव्हिजन्स असल्या पाहिजे. गरज नव्हती. आर्टिकल 15 फक्त म्हणतं की डिस्क्रिमिनेशन जेंडरच्या बेसिसवर नाही होणार, इथे थांबू शकलं असतं. पण कॉन्स्टिट्यूशन एक स्टेप पुढे जात आहे आपल्या 15(3) 15(4) काय म्हणतं आहे कॉन्स्टिट्यूशन, की एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्समध्ये रिझर्वेशन असलं पाहिजे. 15(5) म्हणतं आहे एज्युकेशनल इन्स्टिट्यूशनमध्ये रिझर्वेशन असलं पाहिजे. 15(4) म्हणतं आहे की शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईबसाठी इक्वल ऑपॉर्च्युनिटीज असल्या पाहिजे. 16(4) पब्लिक एम्प्लॉयमेंट म्हणतं आहे. तर हे जे सगळं एक स्पेशल मेकचं, एक स्पेशल आर्किटेक्चरचं जे कॉन्स्टिट्यूशन आहे, ते माझ्या मते मी त्याला म्हणते की एक रॅडिकल कॉन्स्टिट्यूशन आहे. ते मी कुठेच जगात बघितलेलं नाही आहे. आणि आपल्यासमोर जे काही आव्हान आहे, जे मी डिस्कस करू इच्छिते, ते असं आव्हान आहे की ते कॉन्स्टिट्यूशन, त्याचा गाभा, त्याची आत्मा, त्याचं सोल जे आहे, जे ते स्पेशल मेकचं कॉन्स्टिट्यूशन आहे, ते प्रिझर्व्ह करणं. आणि ते कसं प्रिझर्व्ह करणं, कारण त्याच्यावर खूप हल्ला होतो आहे, आणि तो हल्ला आत्ता होत नाही आहे. आपल्याला आत्ता वाटत असेल की दविंदर सिंगचं जजमेंट आलं, सब क्लासिफिकेशन येतं आहे, क्रीमी लेअरचं काही जजमेंट आलं, आपल्याला वाटतं आहे की कॉन्स्टिट्यूशनवर हल्ला होतो आहे. अट्रॉसिटीज ॲक्ट डायल्यूट करणारं काही जजमेंट आलं, आपल्याला वाटतं आहे की अरे कॉन्स्टिट्यूशन डायल्यूट होतं आहे. पण हे डायल्यूशन खूप जुनं आहे. हे डायल्यूशन तितकंच जुनं आहे जितकं जुनं कॉन्स्टिट्यूशन आहे. आणि मी ॲक्च्युली सुरुवात करेल 1951 पासून. तर 1950मध्ये अशा बऱ्याच स्टेट्स होत्या, इन्क्लुडिंग स्टेट ऑफ मद्रास, जिथे आरक्षण
एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्समध्ये ऑलरेडी होतं. संविधानामध्ये आरक्षण 1950मध्ये आरक्षणाची जी प्रोव्हिजन होती ती फक्त पब्लिक एम्प्लॉयमेंटमध्ये होती, ती एज्युकेशनमध्ये नव्हती. आणि काही ज्या संस्था होत्या किंवा काही स्टेट्स होते इन्क्लुडिंग मद्रास, ते स्वतःहून एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्समध्ये रिझर्वेशन देत होते. मग काय झालं की एक मेडिकल कॉलेज होतं आणि तिथे चंपकन राजन नावाची एक व्यक्ती होती आणि ती व्यक्ती अपर कास्ट होती. त्यांना असं वाटलं की हे आरक्षणामुळे माझा राईट टू इक्वॉलिटी म्हणजे आर्टिकल 14 व्हायलेट होतं आहे, जे SC STला आरक्षण दिलं जातं आहे मेडिकल कॉलेजेसमध्ये, त्याच्यामुळे माझा राईट व्हायलेट होतं. आपण समजून घेतलं पाहिजे की आज आपल्याला जर इन्स्टिट्यूशन्समध्ये, हायर एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्समध्ये आपल्याला जागा मिळते, तिथे आपल्याला एंट्री मिळते, ती कशी मिळते, कारण ती ओरिजिनली नव्हती कॉन्स्टिट्यूशन. तर ती येते सुप्रीम कोर्टात आणि सुप्रीम कोर्ट असं डिसिजन देतं की ही जी रिझर्वेशनची पॉलिसी आहे एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्समध्ये ही चुकीची आहे, ही आर्टिकल 14 व्हायलेट करते, म्हणजे राईट टू इक्वॉलिटी व्हायलेट करते आणि इट इज डिस्क्रिमिनेटरी टुवर्ड्स अपर कास्ट कॅन्डिडेट्स. आणि ती जी पॉलिसी आहे ती स्ट्राईक डाऊन करतं सुप्रीम कोर्ट. आणि त्यावेळेला बाबासाहेब सगळ्यात पहिली जी कॉन्स्टिट्यूशनमध्ये जी सुधारणा आहे, अमेंडमेंट आहे, संविधानिक सुधारणा, ती आणतात आणि ती म्हणजे आर्टिकल 15(4). आणि 15(4)मुळे ती जी संविधानिक सुधारणा होते त्याच्यामुळे आपल्याकडे एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्समध्ये आरक्षण, आता हायर एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्समध्ये आरक्षण आहे. ती सुधारणा जी येते ते काय आहे, तर मला असं म्हणायचं आहे की माझ्या एक प्रोफेसर होत्या, मी तो जो फ्रेमवर्क इथे वापरणारे आहे तो हा आहे की किम्बर्ले क्रेन्शॉ नावाच्या माझ्या प्रोफेसर होत्या कोलंबिया विद्यापीठात आणि त्या क्रिटिकल रेस थिअरीच्या फाउंडर होत्या. आणि त्यांनी एक सुंदर असं आर्टिकल लिहिलं होतं, ज्याच्यात ते आर्टिकल वाचत असताना ते ब्लॅक लोकांबद्दल आणि रेस US मध्ये कसं त्याचं फॉर्म्युलेशन आहे, त्याच्यामध्ये काय काय होतं आहे, त्याच्याबद्दल डिस्कशन करत होते. आणि मी ते जेव्हा वाचत होते तेव्हा मला हाच विचार येत होता की इंडियामध्ये एक्झॅक्टली अशाच पद्धतीने गोष्टी होत आहेत आणि त्या काय होत आहेत. तर त्यांनी एक आर्टिकल लिहिलं होतं, रेस रिफॉर्म अँड रिट्रेंचमेंट, वंशवाद, रेसिझम, नंतर रिफॉर्म म्हणजे सुधारणा, आणि रिट्रेंचमेंट हा फार महत्त्वाचा शब्द आहे. रिट्रेंचमेंट म्हणजे काय, तर अंडरकटिंग किंवा छाटणी करणे, म्हणजे एकीकडे सुधारणा करायची, एकीकडे अधिकार द्यायचे आणि दुसरीकडे ते अधिकार घ्यायचे. हा जो प्रकार आहे हा किम्बर्ले क्रेन्शॉ यांनी डिस्कस केलेला आहे त्या आर्टिकलमध्ये आणि फार अप्रतिम फ्रेमवर्क आहे. आणि आपण जर चंपकन राजन बघितलं की बाबासाहेबांनी आपल्याला कॉन्स्टिट्यूशन दिलं, एक स्पेशल मेकचं कॉन्स्टिट्यूशन दिलं आणि त्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये इतक्या ब्रिलियंट, इतक्या महत्त्वाच्या सबस्टँटिव्ह इक्वॉलिटीच्या प्रोव्हिजन्स ऑलरेडी होत्या. जसं मी तुम्हाला सांगितलं 15(2), 3, 4, 16(4), आणि तरीसुद्धा इकडचा जो समाज आहे त्याला ते सहन होत नव्हतं. आणि त्यांनी रिट्रेंचमेंट म्हणजे अंडरकटिंग म्हणजे छाटणी त्या अधिकारांची करण्यासाठी काय केलं, तर म्हटलं की एज्युकेशनल संस्थांमध्ये आरक्षण नसू शकतं. कोणी दिला निर्णय? सुप्रीम कोर्टाने, ह्याच देशाच्या. हा पहिला निर्णय होता कॉन्स्टिट्यूशन आल्या राईट. तर तिथे अधिकार, एकीकडे सुधारणा झाली कॉन्स्टिट्यूशनमुळे, दुसरीकडे छाटणी झाली, बरोबर. त्यानंतर छाटणी झाल्यानंतर परत बाबासाहेबांनी अमेंडमेंट आणली, फर्स्ट अमेंडमेंट, आणि 15(4) इंट्रोड्यूस केला. आता काय करेल सुप्रीम कोर्ट? आता कॉन्स्टिट्यूशनचा भाग आहे, शिक्षण संस्थातील आता आरक्षण हे कॉन्स्टिट्यूशनचा भाग आहे. आता सुप्रीम कोर्ट काय करू शकतं? काहीच करू शकत नाही. तर परत रिफॉर्म आला, तुमचे अधिकार परत रेकग्नाईज झाले. अधिकार जे असतात ते कोणी देत नाही आपल्याला, अधिकार हे रेकग्नाईज होतात, वी आर बॉर्न विथ देम, राईट. तर तुमचे सुप्रीम कोर्टाने, तुमचे पार्लमेंटने ते अधिकार रेकग्नाईज केले आर्टिकल 15(4) इंट्रोड्यूस करून. आता त्याच्यानंतर काय होतं, तर त्याच्यानंतर असं होतं की MR बालाजी नावाचं एक परत जजमेंट येतं. आणि MR बालाजीमध्ये तोच प्रकार होतो. मैसूरचं जे स्टेट होतं तिथे आरक्षण दिलं जात होतं. काही आरक्षण जे काही स्टेट्समध्ये होतं ते संविधानाच्या पूर्वीचं आरक्षण होतं. म्हणजे ऑफकोर्स आपल्याला शाहू महाराजांचं तर माहितीच आहे, पण तसंच मद्रास आणि मैसूरमध्ये सुद्धा अशा पद्धतीचं आरक्षण होतं. आणि मग तिथे परत मैसूरमध्ये आरक्षण चॅलेंज केलं गेलं. आता जेव्हा ते आरक्षण चॅलेंज केलं गेलं तेव्हा सुप्रीम कोर्ट म्हणतं की ठीक आहे, तिथे माझ्या मते 70% आरक्षण होतं. सुप्रीम कोर्टाने म्हटलं ठीक आहे, आता आम्ही काही करू शकत नाही, आरक्षण तर द्यावं लागेल.
पण आम्ही एक काम करतो, आम्ही आरक्षण 50%ला रिस्ट्रिक्ट करतो. म्हणजे एकीकडे अधिकार द्यायचा, दुसरीकडे त्याची छाटणी करायची की तुम्हाला आरक्षण मिळेल, पण तुम्ही एवढ्याच त्या भागात तुम्ही राहायचं आहे, त्याच्यावर तुम्हाला आरक्षण मिळणार नाही. भलेही तुमची काय पॉप्युलेशन असू दे, तुमचं काय प्रपोर्शन असू दे, त्याचं आम्हाला काही घेणं देणं नाही. सुप्रीम कोर्टाने आम्हाला सांगितलं की 50%च्या आत तुम्ही राहायचं. ते MR बालाजीचं प्रकरण झालं. मग परत अधिकारांची छाटणी. आता पुढे बघा, पुढे आर्टिकल 340A हे बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे ॲक्च्युली, की असं आपल्या इथे म्हणतात, असं मी बऱ्याच लोकांचं ऐकलं आहे की शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबचं आरक्षण हे कॉन्स्टिट्यूशनमध्ये होतं आणि OBCचं आरक्षण कुठून तरी आलेलं आहे. ते असं नव्हतं, ते गव्हर्नमेंटने आणलं आहे. तर ते तसं नाही आहे. आर्टिकल 340A वाचा, त्याच्यामध्ये शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब्सची ऑलरेडी सेन्सस होत होते. 1911, 1931 जे सेन्सस झाले ब्रिटिशांनी, तेव्हा ते शेड्यूल्स येत होते. पण OBC वर्गाचा अभ्यास झालेला नव्हता अजिबात. कॉन्स्टिट्यूशन जेव्हा आलं होतं तेव्हा सुद्धा झाला नव्हता. आणि 340A मागे बाबासाहेबांचं फार मोठं योगदान आहे, कारण त्यांचं म्हणणं असं होतं की हा समाज आपण अभ्यासला पाहिजे. आणि इनफॅक्ट 340A असं म्हणतं की हा जो सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास आहे, ज्याला OBC आपण असं म्हणतो इकडे, तर त्याचा अभ्यास झाला पाहिजे आणि त्याच्यासाठी एक कमिटी बसली पाहिजे. आणि बाबासाहेब जे रेझिग्नेशन देतात पार्लमेंटमधून, त्या रेझिग्नेशनमध्ये ऑफकोर्स हिंदू कोड बिल हा प्रकार आपल्याला माहिती आहे, पण ते जर आपण वाचलं तर त्याच्यातला हा सुद्धा त्यांचा एक रिझर्वेशन होतं नेहरूंसोबत, की तुम्ही ही कमिटी जी बसवली पाहिजे होती OBCना अभ्यासण्याची, ती तुम्ही बसवलेली नाही आहे. हे सुद्धा एक कारण होतं. तर बाबासाहेबांचं फार मोठं कॉन्ट्रीब्युशन इवन OBC रिझर्वेशनमध्ये आहे. जे काही OBC समाज त्याला मानेल नाही मानेल तो प्रश्न वेगळा, पण ते दॅट इज द फॅक्ट. आता 340A मध्ये ती प्रोव्हिजन आहे, ती तरतूद आहे कॉन्स्टिट्यूशनमध्ये. त्याच्या आधारावर काका कालेलकर कमिशन बसलं, त्याच्या आधारावर मंडल कमिशन बसलं आणि त्या मंडल कमिशनने एक रेकमेंडेशन दिलं की OBCना आरक्षण मिळालं पाहिजे. OBCचं आरक्षण चॅलेंज झालं इंदिरा साहनी नावाच्या जजमेंटमध्ये. इंदिरा साहनी, तुम्ही बऱ्याच जणांनी ह्या जजमेंटबद्दल ऐकलं असेल. 9 जजेसचं हे जजमेंट होतं. तर परत सुधारणा झाली. काय सुधारणा झाली? चला आम्ही कमिशन बसवलं, आम्ही हा इतका मोठा 50%, 55% जो समाज आहे, जो मागासलेला समाज आहे, त्याला आम्ही अभ्यासलं आहे. आता ह्या समाजाला आरक्षण द्यायचं आहे, OBC समाजाला. तर ते जे OBC समाजाचं आरक्षण आहे ते 2 OMs होते, ऑफिस मेमोरँडम्स होते. ते चॅलेंज झाले सुप्रीम कोर्टात. आणि सुप्रीम कोर्टात परत एक इंदिरा साहनी नावाच्या वकीलच होत्या, त्या महिला अपर कास्ट महिला होत्या. त्यांना प्रॉब्लेम होता की ह्यांना का आरक्षण मिळतं आहे OBCना. तर त्यांनी ते चॅलेंज केलं. 9 जजेस बसले. 9 जजेसने OBC आरक्षण अपहोल्ड केलं. 9 जजेसने OBC आरक्षण अपहोल्ड केलं. त्याच्यामध्ये त्यांनी काही कंडिशन्स टाकल्या. त्यापैकी क्रीमी लेअर जी कंडिशन आहे, ती एक कंडिशन आहे OBC आरक्षणाची, ती इंदिरा साहनीमध्ये. पण त्याच्यातला महत्त्वाचा भाग हा, आणि हे लोकांना माहिती नाही आहे, की इंदिरा साहनीचं जे जजमेंट आहे, त्या जजमेंटमध्ये रिझर्वेशन इन प्रमोशन हे सुद्धा चॅलेंज झालं होतं. आणि रिझर्वेशन इन प्रमोशन बरेच स्टेट्स ऑलरेडी रिझर्वेशन इन प्रमोशन देत होते विदाऊट अ लॉ. ते त्यांच्या कस्टमचा भाग होता, त्यांच्या कन्व्हेन्शनचा भाग होता. अशा बऱ्याच स्टेट्स इस्पेशली साऊथच्या रिझर्वेशन इन प्रमोशन्स देत होत्या. आणि ते रिझर्वेशन इन प्रमोशन परत मग सेंट्रल लेवलला आणलं आणि ते सुद्धा इंदिरा साहनीमध्ये चॅलेंज झालं. आणि इंदिरा साहनीच्या 9 जजेसने ते रिझर्वेशन इन प्रमोशन जे आहे ते स्ट्राईक डाऊन केलं, ते पाडून लावलं. मग आता परत तुमच्या अधिकारांची छाटणी इथे परत इंदिरा साहनीने केली. मग आता पार्लमेंटला काहीतरी सुधारणा करावी लागेल. तर काय सुधारणा केली पार्लमेंटने? पार्लमेंट 73rd आणि 85th अमेंडमेंट पार्लमेंटने आणलं. ती काय आहे? 73rd अमेंडमेंट म्हणजे आर्टिकल 16(4) जे रिझर्वेशन इन एम्प्लॉयमेंट, डायरेक्ट एम्प्लॉयमेंट म्हणजे तुम्हाला डायरेक्ट सर्व्हिसमध्ये जी रिझर्वेशन मिळतं, आणि 16(4)A त्याच्यात जोडला गेला अमेंडमेंटमध्ये. म्हणजे काय, की तुम्हाला प्रमोशनमध्ये आरक्षण मिळालं पाहिजे. आम्हाला आरक्षण तर तसंही मिळतं आहे, क्लास 4च्या जॉब्समध्ये आम्ही तसंही आरक्षितच आहोत इतके वर्ष. आम्हाला आरक्षण कुठे पाहिजे? आम्हाला हायर पोझिशन्समध्ये पाहिजे. जे सर आता ज्या पोझिशनवर आहे, गायकवाड सर किंवा ते असतील, अशा पोझिशन्समध्ये आम्हाला आरक्षण पाहिजे. वी डोंट वॉन्ट रिजर्वेशन ॲट द लेवल्स दॅट ॲट क्लास 4, क्लास 3 लेवल्स वो तो है ही हमारे पास. सो रिझर्वेशन इन प्रमोशनची फार मोठी घटनात्मक सुधारणा
73rd अमेंडमेंटने आणली आणि इंदिरा साहनीचं जे प्रकरण आहे ते त्यांनी डावलून लावलं. मग परत ही जेव्हा सुधारणा येते तेव्हा सुप्रीम कोर्ट काही शांत बसत नाही, त्यांना सहन होत नाही की अशी सुधारणा येते. मग परत सुप्रीम कोर्टामध्ये 73rd अमेंडमेंट रिझर्वेशन अँड प्रमोशन परत चॅलेंज होतं. ते 5 जजेस समोर होतं. नागराजचं एक डिसिजन आहे, त्याच्यासमोर चॅलेंज होतं. आता इथे तुम्ही बघा काय गोष्टी होत. हे रिझर्वेशन अँड प्रमोशन चॅलेंज होतं. 5 जजेस बसतात. 5 जजेस आर बाउंड बाय 9 जजेस. हे सिम्पल लॉजिक आहे. ज्युडिशरी आपण असं म्हणू शकत नाही किंवा म्हटलं नाही पाहिजे की मला जजमेंट कळत नाही, लॉ वगैरे हे माझं हे नाही आहे. दॅट इज प्रिसाइजली माय पॉईंट की आपल्याला लॉ समजून घेतला पाहिजे, आपल्याला सगळ्यात जास्त समजून घेतला पाहिजे. 9 जजेस जे आहेत, एक ज्युडिशियल डिसिप्लिन असतं. 5 जजेस 9 जजेसना व्हायोलेट करू शकत नाही. 11 जजेसचं डिसिजन 9 जजेस व्हायोलेट करू शकत नाही. 5 जजेसचं डिसिजन 3 जजेस व्हायोलेट करू शकत नाही. हे डिसिप्लिन आहे. आता 5 जजेस नागराज समोर म्हणतात की रिझर्वेशन अँड प्रमोशन ठीक आहे, रिझर्वेशन अँड प्रमोशन आम्ही अपहोल्ड करतो की हे कॉन्स्टिट्यूशनल आहे, पण रिझर्वेशन अँड प्रमोशनमध्ये आम्ही आता कंडिशन्स टाकणार. म्हणजे तुम्हाला सुधारणा दिली पण त्याच्यात छाटणी परत कशी करणार. तर काय कंडिशन लावल्यात? एक कंडिशन, आणि अशा कंडिशन की त्या प्रूव्ह होऊ शकत नाही किंवा त्या तुम्ही इस्टॅब्लिश इझिली करू शकत. पहिली कंडिशन की तुम्ही दाखवलं पाहिजे की जो SC/ST समाज ज्याला आरक्षण देताय तुम्ही रिझर्वेशन अँड प्रमोशन, तो समाज बॅकवर्ड आहे का नाही. बरं, हे कसं दाखवणार? तो समाज ऑलरेडी बॅकवर्ड आहे, त्यामुळे त्याला शेड्यूल्समध्ये प्रोटेक्शन आहे आर्टिकल 341, 342मध्ये. तुम्ही दाखवणार कसं की एखादा समाज मागासलेला आहे? तुम्हाला अभ्यास करावा लागेल त्या समाजाचा, आणि तो अभ्यास होत असतो तसाही सेन्ससमध्ये. पण तरीसुद्धा ही कोर्टाने सेपरेट कंडिशन टाकली की तुम्हाला ते दाखवायला पाहिजे. दुसरी कंडिशन काय टाकली रिझर्वेशन अँड प्रमोशनवर? की रिझर्वेशन अँड प्रमोशन द्यायचं असेल तर द्या बाबा, तुम्ही स्टेट देऊ शकतं, पण त्यामध्ये तुम्हाला दाखवावं लागेल की हा जो समाज आहे, हा SC/ST समाज आहे, हा ॲडिक्वेटली ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये रिप्रेझेंटेड नाही आहे. म्हणजे त्या पोस्ट्समध्ये त्याचं ॲडिक्वेट रिप्रेझेंटेशन नाही आहे. ही सेकंड कंडिशन आहे. परत मग डेटा स्टेटने गोळा करायचा त्या गोष्टीसाठी. आणि तिसरं जी कंडिशन त्याच्यात टाकली ती ही की आरक्षण तर तुम्ही द्या, रिझर्वेशन अँड प्रमोशन तर द्या, पण तुम्ही हे दाखवायचं आहे की त्याच्यामुळे एफिशियन्सी, ॲडमिनिस्ट्रेशनमधली जी एफिशियन्सी आहे ती एफेक्ट होत नाही. परत अजून अशी एक कंडिशन, इतकी वेग कंडिशन की ती प्रूव्ह करणं फार अवघड आहे. तर आपल्याला काय दिसतं की परत अधिकारांची अशा पद्धतीने छाटणी होते. आणि महाराष्ट्रामध्ये गेले माझ्या मते ॲटलिस्ट 10 वर्ष तरी रिझर्वेशन अँड प्रमोशन थांबलेलं आहे. हे काही लोक जे जाणकार असतील त्यांना माहिती आहे की किमान 10 वर्ष विजय घोगरेच्या केसमध्ये थांबलेलं आहे. कारण हे जे नागराजचे कंडिशन आहे, महाराष्ट्र सरकार त्या ज्या कंडिशन्स आहेत ते फॉलो करत नाही आहे आणि महाराष्ट्र सरकार तो डेटा कोर्टासमोर आणत नाही आहे. त्यामुळे गेली 10 वर्ष हे पेंडिंग आहे. सो अशा पद्धतीने तुम्हाला दाखवताना फॉर्ममध्ये अधिकार आहे ना, आर्टिकल 16(4)A हा कॉन्स्टिट्यूशनमध्ये आहे. मी जर पुस्तक उघडलं कॉन्स्टिट्यूशनचं तर मला 16(4)A दिसतं, पण रियालिटीमध्ये ते आहे का? तर ते अजिबात नाही आहे. लोक रिटायर होत आहेत गेली 10 वर्ष आणि त्यांना रिझर्वेशन अँड प्रमोशन मिळत नाही आहे. सो हा एक इम्पॉर्टंट लँडमार्क डिसिजन झाला नागराजमध्ये. आता नागराजचं जे डिसिजन आहे ते चॅलेंज केलं गेलं. दुसरं एक महत्त्वाचं मॅटर आहे जर्नेल सिंगमध्ये की बाबा रे, नागराजने इतक्या कंडिशन टाकल्या आहेत, सरकारला त्या फॉलो करणं शक्य नाही आहे. तर त्यामुळे नागराजला चॅलेंज केलं जर्नेल सिंगमध्ये. आता जर्नेल सिंगमध्ये परत 5 जजेस बसतात सुप्रीम कोर्टाचे, आणि ते 5 जजेस काय अभ्यासतात की नागराज जे डिसिजन आहे त्याच्यात ह्या ज्या कंडिशन्स दिलेल्या आहेत त्या बरोबर आहेत का नाही. जर्नेल सिंगमध्ये 5 जजेस म्हणतात की 3 कंडिशनपैकी 2 कंडिशन बरोबर आहेत. काय आहेत त्या 2 कंडिशन? एफिशियन्सी दाखवण्याची कंडिशन, एफिशियन्सी इन ॲडमिनिस्ट्रेशन अफेक्ट नाही होत, आणि दुसरं की तुम्हाला ॲडिक्वसी इन रिप्रेझेंटेशन जे दाखवायचं आहे, डेमॉन्स्ट्रेट करायचं आहे स्टेटला, ते ह्या कंडिशन्स बरोबर आहेत. पण तिसरी जी कंडिशन आहे ती तिसरी कंडिशन बरोबर नाही आहे की बॅकवर्डनेस दाखवला पाहिजे तुम्ही SC/ST समाजाचं. तर ती कंडिशन जर्नेल सिंगच्या डिसिजनने पाडून लावली. ती त्याच्यात असं म्हटलं आहे की SC/ST समाज हा डीम्ड बॅकवर्ड आहे. इंदिरा साहनीमध्ये असं म्हटलेलं आहे की SC/ST समाज हा डीम्ड म्हणजे मूळतःच बॅकवर्ड आहे, त्याला तुम्ही प्रूव्ह करण्याची काही गरज नाही आहे की तो बॅकवर्ड आहे. तर त्या बेसिसवर जर्नेल सिंगने हे डिसिजन दिलं. पण त्याच्यात फार एक इम्पॉर्टंट गोष्ट घडली जी आपल्याला माहिती नसेल कदाचित,
जर्नेल सिंगने हळूच तिथे एक क्रीमी लेअरचा खडा टाकला. दॅट वॉज द फर्स्ट टाइम की 5 जजेस त्यांना त्यांच्यासमोर प्रश्न काय होता, सिम्पल गोष्ट आहे. सुप्रीम कोर्टाचं डिसिजन जे असतं ते कशाच्या बेसिसवर असतं, तुमच्यासमोर जे काही चॅलेंज आहे, जो काही प्रश्न आहे, जो काही लिगल क्वेश्चन आहे, त्याचं उत्तर देणं हे सुप्रीम कोर्टाचं काम आहे, हे सुप्रीम कोर्टाच्या जजेसचं काम आहे. प्रश्न काय होता की एम नागराजच्या ज्या कंडिशन आहेत रिझर्वेशन अँड प्रमोशनच्या त्या बरोबर आहेत की नाही, हा प्रश्न जर्नेल सिंगच्या 5 जजेस समोर होता. पण जर्नेल सिंगचे जे 5 जजेस आहेत ते तिथे थांबत नाही. ते म्हणतात पण आम्हाला असं वाटतं की ठीक आहे, नागराजचा जो विषय होता त्याच्यावर आम्ही उत्तर दिलेलं आहे, पण आम्ही अजून एक कॉमेंट करतो. आम्हाला असं वाटतं की क्रीमी लेअरचा जो वर्ग आहे ह्या समाजातला हा सगळे बेनिफिट्स घेतो. बरं, त्यांच्यासमोर काही डेटा होता तर नाही क्रीमी लेअरचा, कारण तो इश्यूच कोर्टासमोर नव्हता. त्यांच्यासमोर ना डेटा होता, त्यांच्यासमोर ना क्रीमी लेअरचे कोणी रिप्रेझेंटेटिव्ह होते, त्यांच्यासमोर ना काही एव्हिडन्स होता, त्यांच्यासमोर हा विषयच नव्हता. पण सुप्रीम कोर्ट मजेत त्यांनी एक डिसिजन दिलं जर्नेल सिंगमध्ये की क्रीमी लेअर जे आहे ते क्रीमी लेअरचा जो वर्ग आहे त्याला वगळलं पाहिजे, SC ST मधला. बरं का, OBCचा तो झालेलाच होता इंदिरा साहनीमध्ये, पण पहिल्यांदा जर्नेल सिंग मध्ये हा खडा सुप्रीम कोर्ट टाकतं, हळूच हा खडा टाकतं. आणि असं ॲक्च्युली परमिसिबल नाही आहे. ह्याला ऑब्झर्वेशन किंवा ऑबायटर म्हणतात, की ज्याच्यात जो विषय नाही आहे तो विषय सुप्रीम कोर्ट डिसाईड करतं आहे. असे बरेच विषय सुप्रीम कोर्ट ऑबायटर म्हणून डिसाईड करत असतं. तर सुप्रीम कोर्ट तिथे क्रीमी लेअरचा विषय आहे. मग त्याच्यानंतर काय होतं, तर त्याच्यानंतर दविंदर सिंगचं जजमेंट येतं. आणि दविंदर सिंगचं जे जजमेंट आहे इथे परत तो सब क्लासिफिकेशनचा विषय आहे की सब क्लासिफिकेशन आणि क्रीमी लेअर ह्या ऑफकोर्स तुम्हाला माहिती असतील, ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. क्रीमी लेअरचा बेसिस इकॉनॉमिक आहे, सब क्लासिफिकेशनचा बेसिस सब कास्ट्स आहे. तर हा विषय आला सुप्रीम कोर्टासमोर की सब क्लासिफिकेशन म्हणजे शेड्यूल कास्टच्या आत जे कास्ट्स आहेत त्यांना सेपरेट सब कोटा किंवा आरक्षण मिळालं पाहिजे का नाही. आणि 7 जजेस त्याच्यामध्ये बसतात आणि 7 जजेस हा निर्णय देतात की ते बरोबर आहे, सब क्लासिफिकेशन असलं पाहिजे. बरं चला ठीक आहे, त्याच्यामध्ये सुद्धा माझं म्हणणं आहे की आपण त्याच्यामध्ये जाऊ, तो वेगळा विषय. पण इथे पॉलिटिक्स काय, आणि हे ज्युडिशियल पॉलिटिक्स जे आहे ते मला ॲक्च्युली तुमच्यासमोर आणायचं की इथे परत सुप्रीम कोर्ट क्रीमी लेअरचं भाष्य करतं. ओके, काय भाष्य करतं की जर्नेल सिंगचं जे डिसिजन आहे त्याच्यात असं 5 जजेसने म्हटलेलं आहे की क्रीमी लेअर आणलं पाहिजे शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब्समध्ये. त्यामुळे दविंदर सिंगमध्ये जे सब क्लासिफिकेशनचा विषय तिथे क्रीमी लेअरचा काही संबंध नाही. तिथे सुप्रीम कोर्ट म्हणते की क्रीमी लेअर आपण आणलं पाहिजे. काय बेसिस आहे तर जर्नेल सिंग. आणि बरं, जर्नेल सिंग समोर काय विषय होता, क्रीमी लेअर होता का विषय, तर अजिबात नाही. तिथे विषय रिझर्वेशन अँड प्रमोशन होतं. राईट. सो आपण एक पॉलिटिक्स जे कोर्ट खेळतंय ह्या डिसिजन मेकिंगमधून, आणि त्याच्यामध्ये जे ऑबायटर किंवा ऑब्झर्वेशन आपण म्हणतो जजमेंटमध्ये, ज्याला तसा काही बाइंडिंग त्याला काही नेचर नाही आहे किंवा त्याचं बाइंडिंग प्रिन्सिपल नाही आहे की ते कंपल्सरी मॅन्डेटरीली ते फॉलो केलं पाहिजे, तर त्याचं पॉलिटिक्स सुप्रीम कोर्ट खूप वेगळं खेळत असतं. आणि हळूहळू असे 10 अजून जजमेंट्स आले, ऑबायटर ऑब्झर्वेशन असंच मजेत सुप्रीम कोर्ट जे ऑब्झर्वेशन देतं त्याचं तुम्हाला हळूच कळतं की रूपांतर जे होतं ते ॲक्च्युअल बाइंडिंग प्रेसिडेंटमध्ये होतं. आणि क्रीमी लेअरचा जो विषय आता होतोय तो तसाच होतोय. मी क्रीमी लेअरचं आता एक मॅटर आलेलं आहे ज्याच्यात डायरेक्ट SC STचं जे रिझर्वेशन आहे त्याच्यात क्रीमी लेअर आणलं पाहिजे असं एक चॅलेंज सुप्रीम कोर्टात आत्ता पेंडिंग आहे. आत्तापर्यंत क्रीमी लेअरचा SC STच्या क्रीमी लेअरचा विषय ॲक्च्युअल विषय कोर्टासमोर गेलेला नाही. जे काही आपण ऐकतोय, गवई साहेबांनी हे म्हटलं, ह्यांनी हे म्हटलं, नागरत्नांनी ते म्हटलं, हे फक्त ऑब्झर्वेशन्स आहेत. लेट मी टेल यू, ॲक्च्युअल इश्यू जो आहे तो आत्ता कुठे कोर्टात आलेला आहे आणि त्या अश्विनी कुमार उपाध्याय नावाच्या व्यक्तीने ते चॅलेंज फाईल केलेलं आहे. इथे तो विषय ॲक्च्युली डिसाईड होईल. आणि इथे डिसाईड होत असताना हे जे 4 मागचे जजमेंट्स जिथे हळूहळू सुप्रीम कोर्टाने असा ज्युरिस्प्रुडन्स गुपचूप बनवलेला आहे क्रीमी लेअरचा, तो आपल्याला इथे दिसेल की तो इम्प्लिमेंट होईल आणि तिथे कोर्ट त्याचं बाइंडिंग प्रेसिडेंट बनवेल. अशा पद्धतीने सगळ्या आपल्या जे अधिकार आहेत, एकीकडे आपल्याला अधिकार दिले जातात, त्याचा फॉर्म असतो, आणि दुसरीकडे त्या अधिकारांची छाटणी होत असते. तर हे जे ज्युडिशियल पॉलिटिक्स आहे हे मला सांगण्याचं माझं जे उद्देश आहे ते हे आहे की लॉ इज स्पेशली फॉर
marginalized communities, for especially for scheduled castes, scheduled tribes, denotified tribes, OBC castes, हे एक इट्स नॉट जस्ट अ स्किल, इट्स अ नेसेसिटी. लीगल अंडरस्टँडिंग्स, जजमेंट वाचणं हे आपल्यासाठी एक प्रिव्हिलेज किंवा स्किलचा भाग नाही आहे, पण तो नेसेसिटी आहे. कारण जेव्हा आपण जजमेंट वाचत नाही तेव्हा आपले अधिकार जे आहेत ते अशा पद्धतीने जात असतात, आपल्या डोळ्यासमोर ते जात असतात आणि आपण डोळे मिटून असतो. कारण बाबा रे, मला जजमेंट वाचता येत नाही, मला लॉ कळत नाही, किंवा मला लीगल ज्या कॉन्सेप्ट्स आहेत, लीगल प्रिन्सिपल्स आहेत ते कळत नाही. त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की बाबासाहेब राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये जेव्हा एंगेज करत होते, साऊथ बरो कमिशनमध्ये जेव्हा एंगेज करत होते, त्यांना काय गरज होती? त्यांनी जी ते एकीकडे रस्त्यावरची लढाई लढत होते, ते महाड सत्याग्रह करत होते, ते काळाराम टेम्पल एंट्री सत्याग्रह करत होते, तो रस्त्यावरची लढाई ते लढत होते. पण त्याबरोबर ते कॉन्स्टिट्यूशनल बॉडीज आणि इन्स्टिट्यूशन्समध्ये एंगेजसुद्धा करत होते. आणि ही जी एंगेजमेंट आहे ही आपल्या समाजासाठी फार महत्त्वाची आहे. नाहीतर आपले अधिकार आपल्या डोळ्यासमोरून असे जाणार आहेत आणि आपल्याला ते कळणारसुद्धा नाही. मी शेवटचा विषय जो माझा आहे तो हा आहे, किंवा मला जो मुद्दा मांडायचा आहे तो हा आहे की जसं मी सुरुवातीलाच म्हटलं की आरक्षणाबद्दल बोललं जातं, SC/STचा विषय घेतला जातो, तेव्हा आरक्षण आणि अट्रॉसिटीज ह्या पलीकडे आपण बोलत नाही. पण मला असं वाटतं की ती जी बाब आहे ती मे बी मागच्या पिढीची, आमच्या आधीच्या पिढीची होती. आणि मी त्यांचे आभारसुद्धा मानते, कारण आम्हाला जे काही कळलेलं आहे ते त्या पिढीमुळेच कळलेलं आहे. पण आत्ताची जी पिढी आहे ती नवीन जे विषय आहेत, आणि ते तसे नवीन विषय नाही आहेत, ते जुनेच विषय आहेत, पण त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं गेलं आहे. काय जे स्ट्रक्चरल रिझन्स असतील किंवा काय नेसेसिटीज असतील, प्रत्येक पिढीच्या नेसेसिटीज असतात. पण सगळ्यात महत्त्वाचा जो रोहित ॲक्टचा जो विषय आहे, मी त्याच्याविषयी बोलू इच्छिते की शिक्षण संस्थांमध्ये जसं 15/4 आल्यामुळे आम्हाला एंट्री तर मिळते एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्समध्ये, पण आम्हाला डिग्निफाईड लाईफ मिळत नाही, आम्हाला डिग्निटी मिळत नाही आहे. आम्हाला तिथे एक्सक्लूड केलं जातं, आम्हाला तिथे सेग्रिगेट केलं जातं आम्हाला. आणि ते जे एक्सक्लुजन आहे ते सिस्टेमिक एक्सक्लुजन आहे. ते फक्त जातीवरून शिवीगाळ केली म्हणून एक्सक्लुजन नाही आहे, ते सिस्टेमिक एक्सक्लुजन आहे, ते इन्स्टिट्यूशनल एक्सक्लुजन आहे. आणि त्याच्यामुळे आपण म्हणतो की रोहित सोबत जे झालं तो इन्स्टिट्यूशनल मर्डर होता. तो काही 4 पोरांनी केलेला त्याच्यावर हॅरेसमेंटचा विषय नाही आहे, ती इन्स्टिट्यूशनच रॉटन आहे आणि कास्टिस्ट आहे. तर हे जे इन्स्टिट्यूशनल डिस्क्रिमिनेशनचे जे विषय आहेत आणि इन्स्टिट्यूशनल कास्ट बेस्ड डिस्क्रिमिनेशनचा जो विषय आहे तो मला असं वाटतं फार कळीचा विषय आहे. कारण आपण आपल्या पोरांना पाठवतोय हायर एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्समध्ये आणि अनूप सर इतकं महत्त्वाचं काम करताय. मला ॲक्च्युली असं सांगावंसं वाटतं की अनूप सरांचे खूप विद्यार्थी लॉसुद्धा करतायत आणि खूप सक्सेसफुली करतायत. त्यापैकी विशाखा इथे आहे, विशाखा चेले. विशाखा कुठे आहेस तू? हां, सो विशाखा चेले इथे आहे. तर अनूप सरांमुळे विशाखा तिचं एज्युकेशन घेऊ शकली आणि इतक्या प्रीमियर GLC सारख्या प्रीमियर लॉ कॉलेजमध्ये तिने तिचं शिक्षण केलं. आणि माझी जी संघटना आहे सीड, तर आम्ही इंटर्नशिप्स देतो SC/ST पोरांना मोठ्या मोठ्या लॉ फर्म्समध्ये किंवा जजेसच्या चेंबर्समध्ये किंवा लेगसी मोठे जे चेंबर्स असतात, तुम्ही ऐकत असाल, कपिल सिब्बल, अभिषेक मनु सिंघवी, अशा पद्धतीचे जे चेंबर्स आहेत तिथे आम्ही त्यांना इंटर्नशिप्स देतो. तर विशाखा अनूप सरांमुळे माझ्या टचमध्ये आली आणि विशाखा इज डुईंग व्हेरी वेल. विशाखा आता बॉम्बे हायकोर्टच्या चीफ जस्टिसकडे आता त्यांच्याकडे काम करते. सो तिचा आय थिंक आपण टाळ्यांनी तिचा अप्रिशिएट केलं पाहिजे. तर ही जी मुलं आहेत, मला आवर्जून असं सांगावंसं वाटतं की अनूप सरांचं जे काम आहे ते फक्त पोरांना ॲडमिशन देईपर्यंत, आणि आपलं तेच काम होतं. आपल्याला असं वाटतं की पोरं कॉलेजमध्ये गेली, युनिव्हर्सिटीमध्ये गेली, मोठ्या मोठ्या IITs IIMsमध्ये गेली तर तिथे संपतं. पण तिथे ॲक्च्युली स्ट्रगल स्टार्ट होतो ह्या मुलांचा, राईट. तिथे त्यांची हॅरेसमेंट, तिथे त्यांचं इन्स्टिट्यूशन फ्रॉम द टाईम की तुम्ही स्कॉलरशिप अवेल करायला ॲडमिनिस्ट्रेशनकडे जाता आणि तुम्ही म्हणता की मी SC/ST कॅन्डिडेट आहे, मी OBC कॅन्डिडेट आहे, मला स्कॉलरशिप पाहिजे, तर तिथपासून जी तुमची हॅरेसमेंट सुरू होते ती तुमची शेवटच्या दिवसापर्यंत त्या इन्स्टिट्यूशनमध्ये हॅरेसमेंट होत राहते वेगवेगळ्या प्रकारे. आणि अनूप सर हे ह्या मुलांना तिथे सोडून देत नाही, तर त्यांचा पूर्ण तो जो प्रवास असतो कॉलेजचा 3 वर्ष 4 वर्ष, लॉमध्ये तर 5 वर्ष, ते त्यांचा हात धरून असतात. त्यांचा एक सपोर्ट सिस्टम, त्यांचं एक मनोबल तयार करणारं जे एक सपोर्ट सिस्टम आहे ते सुद्धा प्रोव्हाइड करतं आणि मला ते फार महत्त्वाचं वाटतं. तर त्यामुळे
आपण अनूप सर आणि त्यांचे जे प्रयत्न आहेत ते तर आहेच आणि ते फार महत्त्वाचे आहेत, पण आपण हा सुद्धा विचार केला पाहिजे की एक ॲक्ट किंवा एक कायदा ह्याच्यामध्ये आपल्याला आणता येऊ शकतो का, ज्याला आपण 2016मध्ये जेव्हा रोहित वेमुलाचा इन्स्टिट्यूशन मर्डर झाला तेव्हा अशी मागणी होती की रोहित वेमुला ॲक्ट आला पाहिजे, ज्याच्यात शिक्षण संस्थांमध्ये जे डिस्क्रिमिनेशन होतं, कास्ट बेस्ड डिस्क्रिमिनेशन, ते प्रिव्हेंट करणारा एक कायदा, की शिक्षण संस्थांमध्ये एक कमिटी असली पाहिजे, तिथे अशा डिस्क्रिमिनेशन जेव्हा होतं त्याच्यात एक इन्क्वायरी बसली पाहिजे, अशा पद्धतीचा काही कायदा येऊ शकतो का? जसं सेक्शुअल हॅरेसमेंटचा कायदा असतो तसं कास्ट डिस्क्रिमिनेशनचा कायदा येऊ शकतो का? आणि ते ऑलरेडी UGCचे 2012चे, मला इथे परत आवर्जून सांगावं असं वाटतं की सुखदेव थोरातांचा उल्लेख झाला, सरांचा उल्लेख झाला. थोरात सरांनी 2012मध्ये जेव्हा ते UGCचे चेअरमन होते तेव्हा हे रेग्युलेशन्स आणले होते, UGC रेग्युलेशन्स. आणि ते UGC रेग्युलेशन्स मॅन्डेट करतात की प्रत्येक कॉलेज आणि प्रत्येक युनिव्हर्सिटीमध्ये एक इक्विटी कमिटी बसली पाहिजे आणि त्या इक्विटी कमिटीने कास्ट डिस्क्रिमिनेशन जे स्टुडंटसोबत होतं, फॅकल्टीसोबत होतं, त्यांच्या कंप्लेंट्स घेतल्या पाहिजे, त्याच्यात इन्क्वायरी बसवली पाहिजे आणि त्याच्यात पनिशमेंटसुद्धा झाली पाहिजे. तर अशा पद्धतीचं जे काम 2012पासून जे केलेलं आहे ते आम्ही कारण त्याचं इम्प्लिमेंटेशन होत नव्हतं. तर मी राधिका वेमुला आणि पायल तडवीच्या ज्या आई आहेत अभिदा तडवी ह्यांना रिप्रेझेंट करत होते. UGCचं तुम्ही कदाचित तो सगळा गदारोळ फॉलो करत असाल, जे UGC ॲक्ट, UGC रेग्युलेशन्स जे आले आणि देशभरात जे वातावरण तापलं. तर आपल्याला आता फॉगेट UGC, आपल्याला प्रत्येक स्टेटमध्ये मला असं वाटतं आणि इनफॅक्ट सेंट्रल लेवलला आपण मागणी केली पाहिजे की हा रोहित ॲक्ट आमच्या मुलांना तुम्ही, म्हणजे वी कांट लीव आवर स्टुडंट्स टू गेट मर्डर्ड और इन्स्टिट्यूशनली मर्डर्ड इन दीज इन्स्टिट्यूशन्स. सो हे इतकं महत्त्वाचं विषय आहे आणि तो आपण धरला पाहिजे. मला असं वाटतं महाराष्ट्रामध्ये छायाताईंशी माझं बोलणं झालं की आपण खरंच ह्याचा सिरियसली विचार केला पाहिजे की अशा पद्धतीचा ॲक्ट आपल्याला महाराष्ट्रात आणता येईल का. दुसरं मला असं वाटतं की तुरुंगामध्ये जी जातीव्यवस्था आहे ती फार भयावह आहे आणि आपण म्हणतो की प्रत्येक व्यक्तीला माणुसकी आहे, प्रत्येक व्यक्तीला डिग्निटी आहे, पण आपण तुरुंगवासी जे आहे त्यांच्याबद्दल आपण विचार करत नाही. आपल्याला असं वाटतं की तो तुरुंगात आहे तर तो कल्प्रिटच आहे. म्हणजे आपण जो क्रिमिनल लॉचा बेसिक प्रिन्सिपल आहे की यू प्रिझ्यूम की तो व्यक्ती इनोसंट आहे जोपर्यंत त्याला कोर्ट ऑफ लॉ डिक्लेअर करत नाही की तो गिल्टी आहे. आणि भारतामध्ये 75% तुरुंगात जे लोक आहेत ते SC ST OBC आणि मुसलमान आहेत. हे आपल्याला पहिले माहिती केलं पाहिजे. बरं, हे SC ST OBC मुसलमान जे लोक तुरुंगात आहेत ते का आहेत? ते गिल्टी आहेत, कन्व्हिक्ट आहेत, त्यांना कोर्टाने डिक्लेअर केलं की हे गिल्टी आहे म्हणून ते आहेत का? तर ते नाही, तसं नाही आहे. ते अंडर ट्रायल आहेत. म्हणजे त्यांचं जे ट्रायल आहे कोर्टामधली ती झालीच नाही आहे वर्षानुवर्ष. ते एखादी कोंबडी चोरली हा आरोपाखाली 16 वर्ष त्या तुरुंगात आहेत का? कारण त्यांना क्वालिटी लिगल रिप्रेझेंटेशन नाही आहे. ते SC ST OBC मुसलमान समाजातून येतात आणि त्यांच्याकडे हे जे लिगल नॉलेज ज्याच्याबद्दल मी सारखं एम्फसाईज करते ते लिगल नॉलेज नाही आहे, ते एज्युकेशन नाही आहे. तर आम्ही एक विषय धरला होता गेल्या 2 वर्षापूर्वी, सुकन्या शांथा नावाच्या जर्नलिस्ट होत्या, त्यांनी तो विषय आणला होता की भारताच्या तुरुंगामध्ये जातीव्यवस्था आहे. आणि ती कशी आहे तर भारताच्या तुरुंगातले जे मॅन्युअल्स आहेत, प्रिझन मॅन्युअल, त्याच्यात असं लिहिलं जातं की तुरुंगात जे कामकाज चालेल त्या कामकाजामध्ये ब्राह्मण जर तुरुंगातला तो जर प्रिझनर असेल, कैदी असेल तर तो कुकिंग करेल, जर तो न्हावी कास्टचा असेल तर तो केस कापेल तुरुंगात, जर तो दलित मेहतर समाजाचा असेल तर तो टॉयलेट क्लीन करेल. आणि ही अशी जाती व्यवस्था तुरुंगामध्ये 2024पर्यंत, जोपर्यंत आम्ही हे जजमेंट आणलं नाही सुप्रीम कोर्टासमोर, हा विषय आणला नाही, तोपर्यंत चालू होती. आणि सुप्रीम कोर्टाने ऑफकोर्स हे जे सगळे, आणि हे लिहिलेलं होतं, कायद्यात होतं, कायदा असं म्हणत होता, प्रिझन मॅन्युअल्स 16-17 स्टेट्सचे प्रिझन मॅन्युअल्स असं म्हणत होतं. आणि ती जी तरतूद, मग त्याच्यात सगळ्या कास्टिस्ट तरतुदी आहेत त्या हाणून पाडल्या सुप्रीम कोर्टाने. त्याला स्ट्राईक डाऊन केलं 2024मध्ये इन सुकन्या शांथा जजमेंट. सो हा एक फार महत्त्वाचा ॲस्पेक्ट आहे ज्याला आपण बघितलं पाहिजे. आणि अर्बन हाऊसिंगमधला फार महत्त्वाचा विषय जो आपण ज्याच्याबद्दल परत मला असं वाटतं डिस्कस करत नाही, की डिस्क्रिमिनेशन इन हाऊसिंग सेक्टर जे होतं, दलितांना जे
हाऊसिंग दिलं जात नाही. मग त्याचे वेगवेगळे त्यांचे ॲस्पेक्ट्स असतात की आम्ही नॉन व्हेजिटेरियन्सना अलाव नाही करणार आणि व्हेजिटेरियन्सना अलाव करू हाऊसिंग सोसायटीमध्ये. किंवा टेनंट विचारतो तुम्हाला, लँडलॉर्ड विचारतो तुम्हाला रेंटवर काही घर घ्यायचं असेल की तुम्ही कोण आहात, तुम्ही काय खाता, तर तुमचं काय घेणं देणं. आणि एका कॉन्स्टिट्युशनल सोसायटीमध्ये जर ह्या पद्धतीच्या गोष्टी होत असतील तर आपल्याकडे त्याच्यावर काही कायदा का नाही आहे. आणि परत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ दलित स्टडीजने ह्याच्यावर फार मोठा स्टडी केलेला आहे की ऑलमोस्ट इन 80% केसेस जेव्हा दलित पीपल अँड मुस्लिम पीपल गो टू सीक हाऊसिंग इन अर्बन टाउन्स ॲज अ रेंट होल्डर, त्यांच्यासोबत अशा पद्धतीचं डिस्क्रिमिनेशन होतं. राईट. सो हाऊसिंगमध्ये जे कास्ट डिस्क्रिमिनेशन आहे, मला असं वाटतं हा पण फार एक महत्त्वाचा विषय आहे. आणि शेवटचं मला असं वाटतं की हा ऑफकोर्स नागपुरातले लोक मला असं वाटतं फार अवेअर आहेत. SC ST बजेटचा जो विषय आहे की SC STचं जे बजेट असतं ते बजेट लॅप्स होतं आणि ते बजेट SC ST समाजासाठी वापरलंच जात नाही आणि ते दुसरीकडे त्याला वळवलं जातं. तर त्या बजेटला तिथे थांबवण्यासाठी, ते बजेट जे ज्या समाजासाठी आहे तिथेच त्याचा वापर केला पाहिजे. जर गव्हर्नमेंट आमच्या बजेटचा आमच्या विषयांवर, आमच्या पॉलिसीजवर त्याचा वापर करत नसेल तर तुम्ही ते कॅरी फॉरवर्ड करून आमच्याच हिश्श्यामध्ये ते आलं पाहिजे. असा एक कायदा आला पाहिजे. तो तेलंगणा आणि माझ्या मते आंध्र प्रदेशमध्ये ऑलरेडी तो कायदा आहे. आणि पुरोगामी महाराष्ट्र आपला जो आहे तो थोडासा प्रतिगामी तिथे राहिलेला आहे बऱ्याच विषयांमध्ये. तर तिथेसुद्धा मला असं वाटतं की आपण हे विषय धरले पाहिजेत, घेतले पाहिजेत. आणि हे आपल्या मला असं वाटतं आंबेडकरी चळवळीचे शेवटचं मला असं वाटतं प्रायव्हेट सेक्टर रिझर्वेशन. कारण पब्लिक सेक्टरमधले जॉब्स सगळे संपत आलेले आहेत आणि इट्स लाईक पब्लिक सेक्टरमध्ये तुम्हाला ब्रेड क्रम्स टाकले जात आहेत आणि तुम्ही त्याच्यात भांडतायत की बाबा रे मला इथे थोडंसं दे, मला तिथे थोडंसं दे. आपल्याला जर हिस्सा पाहिजे असेल तर वी नीड अ स्लाइस इन दॅट ऑर अ पोर्शन ऑफ दॅट केक. वी डोंट नीड ब्रेड क्रम्स. तर त्याच्यासाठी मला असं वाटतं की आपण प्रायव्हेट सेक्टरमध्ये जे रिझर्वेशन आहे आपण त्याच्याबद्दल सुद्धा कॉन्स्टिट्युशनली ते कसं आणता येईल. म्हणजे सोशली लोक फार त्याच्यावर बोलत आहेत, मला हे कळतं आहे. पण कॉन्स्टिट्युशनमध्ये फक्त पब्लिक एम्प्लॉयमेंटमध्ये रिझर्वेशन आहे. तर आपल्याला कॉन्स्टिट्युशनली ते कसं आणता येईल ह्याचासुद्धा आपल्याला जरा विचार केला पाहिजे. त्याचा काय मार्ग काढता येऊ शकतो लीगलीसुद्धा ह्याच्याबद्दल विचार केला पाहिजे.